आपण वाचला लूक 1:5-25 मध्ये. परंतु एका वचनाकडे आपण येऊ. लूक 1:18 मध्ये. तेव्हा जखरिया देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नी ही वयातीत आहे. त्याच्या आधी आपण जर वाचतो तर देवदूताने जखर्याला सांगितलं की कशा प्रकारे तुम्हाला बाळ होणार आहे. पण 18 वचनामध्ये जखर्या एक प्रश्न विचारतो, हे मी कशावरून समजू, कारण आम्ही दोघं म्हातारे आहोत. त्याच प्रकारे जर आपण पुढे येतो आणि जेव्हा स्वर्गदूत मरियेसोबत बोलत आहे त्या ठिकाणी असंच काहीतरी होत आहे. मरियेसोबतही जो स्वर्गदूत बोलला त्याने सांगितलं की तुझ्यावर पवित्र आत्मा येईल आणि तू पुत्राला तुझा जन्म देशील. मग 34 वचनामध्ये लूक 1:34 त्यामध्ये आपण वाचतो की मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. तर दोन घटना. एक, स्वर्गदूत येऊन जखर्याला बोलला, सांगितलं की तुम्हाला बाळा होणार आहे. जखर्याने विचारलं, हे कसं होईल, आम्ही दोघं वयातीत आहोत. तोच स्वर्गदूत मरियेकडे गेला. मरियेला त्याने सांगितलं की अशा प्रकारे तुला मुलगा होणार आहे. मरियेने पण तसाच प्रश्न विचारला, हे कसं होईल, मला पुरुष ठाऊक नाही. दोघांनीही स्वर्गदूताच्या संदेशावर प्रश्न उचलला. परंतु पहिली गोष्ट जी आपल्याला शिकायला मिळते ते आपण जखर्याकडे जाऊया. आणि जेव्हा 18 वचनामध्ये जखर्याने स्वर्गदूताला तो प्रश्न विचारला, तेव्हा 19 वचनामध्ये स्वर्गदूत जखर्याला उत्तर देतो. तो म्हणतो की देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे आणि तुझ्याबरोबर बोलाव्यास व ही सुवार्थ तुला कळवायस मला पाठवण्यात आले आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाळी पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाही. स्वर्गदूताने जखर्याला काय उत्तर दिलं की मी गॅब्रिएल आहे, देवासमोर मी उभा राहतो. ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी तुला सांगितल्यानंतर तू विश्वास केला नाही, म्हणून तू मुका राहशील. पण जर आपण मरियेकडे येतो त्याच अध्यायामध्ये, जेव्हा मरियेने 34 वचनामध्ये स्वर्गदूताला विचारलं की हे कसं होईल, 35 वचनामध्ये आपण वाचतो, देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने त्याचा जन्म होईल, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. परंतु जेव्हा मरियेने हा प्रश्न विचारला तेव्हा स्वर्गदूताने हे नाही म्हटलं की तुला हा त्रास होईल किंवा तो त्रास होईल, जसं जखर्याला म्हटलं की तू मुका राहशील. परंतु मरियेला स्वर्गदूताने उत्तर हे दिलं की पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि हे कार्य तुझ्या जीवनामध्ये होईल. तर पॉइंट काय आहे, ऑब्झर्वेशन काय आहे, पॉइंट हा आहे, दोघांनीही एकाच प्रकारचा प्रश्न विचारला जेव्हा स्वर्गदूताने त्यांना काही सांगितलं. परंतु जेव्हा जखर्याने प्रश्न विचारला तेव्हा त्याला हे म्हणण्यात आलं की तू मुका राहशील, तुला दंड मिळत आहे, पनिशमेंट मिळत आहे, कारण तू परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. जखर्याला दंड देण्यात आला काही दिवसांसाठी. परंतु जेव्हा त्याच प्रकारचा प्रश्न मरियेने विचारला तेव्हा कुठल्याही प्रकारचा दंड मरियेला देण्यात आला नाही. मग प्रश्न असा आहे की का दोघांसोबत वेगळ्या वेगळ्या प्रकारे का वागण्यात आलं, एकाला दंड देण्यात आला, एकाला देण्यात नाही आलं. प्रश्न तो दोघांनीही विचारला होता. तर त्याचं उत्तर हे आहे प्रियांनो, जखर्या जो होता, जखर्या कोण होता, जर आपण 5 वचन वाचतो, 5 वचनामध्ये लिहिलेलं आहे की यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणी एक याजक होता.
जखरिया कोण होता? जखरिया हा याजक होता, जो मंदिरामध्ये राहून परमेश्वराची सेवा करायचा आणि वयातीत असल्यामुळे त्याला परमेश्वराच्या बऱ्याचशा गोष्टींची माहिती होती. त्याला माहीत होतं की जुन्या करारामध्ये परमेश्वराने कोणते कोणते कामं केलेले आहेत. अब्रामाची स्टोरी त्याला माहीत असेल, दाविदाची स्टोरी त्याला माहीत असेल. बऱ्याचशा गोष्टी ज्या आधी घडल्या त्या सर्व गोष्टी त्याला माहीत होत्या. याजक असल्या कारणाने त्याला मोशेचे नियमशास्त्रही माहीत होते. याजक असल्या कारणाने त्याला देवाची विधी माहीत होती. इन शॉर्ट, जखरियाला बऱ्याचशा आत्मिक गोष्टींची जाणीव होती. परंतु मरिया कोण होती? मरियेबद्दल असं लिहिण्यात आलेलं आहे की एक साधारणशी मुलगी होती. ती याजक नव्हती, एक सिंपल मुलगी ती होती. तर पॉइंट हा आहे, जितकं जास्त आत्मिक ज्ञान तितके जास्त आत्मिक जबाबदारी. जितकं जास्त आपल्याला आत्मिक ज्ञान प्राप्त होतं, जितकं जास्त आपल्याला बायबल माहीत आहे, जितकं जास्त आपल्याला शास्त्रातले वचन माहीत आहे, जितकं जास्त आपण प्रचार करतो, जितकं जास्त आपण परमेश्वराचे कामं पाहिलेले आहेत, तितकं जास्त आपली आता आत्मिक स्पिरिच्युअल जबाबदारी वाढते की आपण त्याच लेवलनी जगलं पाहिजे. मला खूप शास्त्र माहीत आहे ही फार मोठी गोष्ट नाही आहे, परंतु महत्वाची गोष्ट आहे की जर मला खूप शास्त्र माहीत आहे तर त्याप्रमाणे मी चालतो का? जखरिया याजक होता, त्याला शास्त्र माहीत होतं, त्याला परमेश्वराचे कामं माहीत होते. जुन्या करारामध्ये परमेश्वराने मोठ्या मोठ्या लोकांसोबत कसं वागलेलं आहे हे सर्व जखरियाला माहीत होतं. जखरियाला हे सुद्धा माहीत असेल की अब्राहम 75 वर्षाचा असताना त्याला प्रॉमिस मिळालं. जखरियाला हे माहीत होतं की तो 100 वर्षाचा असताना त्याला इसहाक झाला. हे जेव्हा त्याला माहीत होतं तेव्हा जखरियाची जबाबदारी ही होती की त्याने हे म्हणायला पाहिजे होतं की ज्या प्रकारे परमेश्वराने आमचा पिता अब्राहम याला 100 वर्ष बाळ दिलं, तो आम्हालाही देऊ शकतो. या प्रकारचा विश्वास जखरियाने दाखवायला पाहिजे होता. परंतु जखरिया तिथे हे म्हणत आहे की हे कसं होईल, कारण आम्ही दोघंही म्हातारे झालेले आहोत. प्रियांनो, आपल्याला एक गोष्ट जबाबदारीने घेतली पाहिजे ती ही की जितकंही बायबल आपल्याला माहीत आहे, जितकंही कार्य प्रभूचे आपल्याला माहीत आहे, जेव्हा ती माहिती मिळाल्यानंतर, जेव्हा ती आपल्याला माहिती मिळते त्यानंतर आपलं वागणं, आपलं बोलणं, आपले विचार, आपले कार्य त्या स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंगच्या प्रमाणे असलं पाहिजे. आपण खूप ज्ञान प्राप्त करून घेतलं, परंतु जर त्याप्रमाणे जर आपण वागत नाही तर कदाचित त्याचे दुष्परिणाम आपल्याला मिळू शकतात. कदाचित एखादा व्यक्ती आहे जो पाप करत आहे आणि परमेश्वराने त्याला म्हटलं की तू पाप का करत आहे, तो कदाचित असं उत्तर देईल की प्रभू मला माहीतच नाही की हे पाप आहे म्हणून. परंतु ज्यांना माहीत आहे की कुठल्या गोष्टी चूक आहेत आणि ज्यांना माहीत आहे की कुठल्या गोष्टी बरोबर आहेत, ते माहीत असूनही जर एक व्यक्ती जाणून बुजून, सर्व माहीत असतानाही, शास्त्र माहीत असतानाही, सर्व अनुभव असतानाही जर कोणी व्यक्ती जाणून बुजून जर पाप करतं तर त्याची अकाउंटेबिलिटी जास्त आहे. आपण किती जुने ख्रिस्ती आहोत याचा आपण घमंड बरेचदा करतो, परंतु त्या घमंड सोबत आपल्याला भीती सुद्धा असली पाहिजे. मी लहानपणापासून ख्रिस्ती आहे. संडे स्कूल, युथ, तरुण सर्व भागामध्ये मी भाग घेतलेला आहे. मला शास्त्र माहीत आहे. कदाचित मी अनेक ठिकाणी प्रचार सुद्धा केलेला आहे आणि माझं घराणं फार मोठं आहे. आमचं फॅमिली लाईनअप ख्रिस्ती लाईनअप आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर एक रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आपल्यावर आहे की जितकं ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे, जितकी माहिती तुम्हाला मिळालेली आहे, लहानपणापासून संडे स्कूल पासून आतापर्यंत जेवढं पण तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानाप्रमाणे, आत्मिक ज्ञानाप्रमाणे आपण वागतो का? जर जखरिया याजक नसता तर कदाचित त्याला ती शिक्षा मिळाली नसती. जखरिया याजक होता, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये होता, त्या मंदिरामध्ये तो सेवा करत होता आणि इतका असताना त्याने अविश्वास दाखवला. म्हणून स्वर्गदूत त्याला म्हणाला की ज्या गोष्टी पूर्ण होतील त्या गोष्टी सांगायला मी गॅब्रियल तुझ्या समोर आलो आणि तू माझ्या गोष्टींवर विश्वास नाही केला. काय अपेक्षा होती स्वर्गदूताची? स्वर्गदूत हा अपेक्षा करत असेल की जखरिया हे म्हणणार की थँक्यू,
की तुम्ही इतका सुंदर संदेश मला दिला आणि मी विश्वास करतो की आम्हाला बाळ होणार आहे. प्रियांनो, एक जबाबदारी आपल्याला क्रिसमसच्या आधीच्या घटना ही शिकवत आहे. द मोर नॉलेज द मोर रिस्पॉन्सिबिलिटी. जितकं जास्त आत्मिक ज्ञान तितकी जास्त आत्मिक जबाबदारी. जर आपल्याला वचन माहीत आहे, त्याचा अर्थ आपल्याला माहीत आहे आणि ते वचन माहीत असतानाही जर आपण जाणून बुजून ते वचन तोडण्याचे पाप करतो तर मग जखऱ्यासारखी परिस्थिती होऊ शकते. मरियेला काहीच माहीत नव्हतं म्हणून तिला क्षमा करण्यात आली. तिला काहीच माहीत नाही हे काय आहे. ती याजक नव्हती, साधारण मुलगी होती. तिने त्याच प्रकारचा प्रश्न विचारला परंतु तिला त्या प्रकारचं दंड मिळालं नाही. पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये आपण वाचतो शमशोन हा नझीर होता, परमेश्वराचा विशेष अभिषिक्त होता. आणि ती स्टोरी तुम्हाला माहीत आहे. एक गोष्ट मला नेहमी खटकते ती ही शमशोनाच्या बाबतीत की दलीलाने त्याला भुरळ घातली. दलीला त्याला खूप प्रेशराइज करते. हिंदीमध्ये असलेलं आहे की उसने उसके नाक में दम कर दिया था. आणि सरते शेवटी शमशोनने आपल्या सामर्थ्य, आपल्या शक्तीचं सिक्रेट जे आहे ते तिला सांगितलं. सर्व झालं. मग आपल्याला माहित आहे, मग सॅमसनला पकडण्यात आलं, मग त्याचे डोळे काढण्यात आले, मग त्याचा तमाशा करण्यात आला, मग त्याला बांधण्यात आलं आणि मग तो शेवटी तो मरतो. पण जेव्हा सॅमसनचे डोळे काढण्यात आले, त्याला आंधळ करण्यात आलं, त्याला मारण्यात आलं, त्याला अपमान करण्यात आला, त्याला बरेचसे त्रास झाले. या सर्व घटनेमध्ये दलीला कुठं आहे? दलीलाबद्दल काहीच नाही लिहिलं की तिला कोणतं पनिशमेंट मिळालं. सॅमसनला खूप पनिशमेंट मिळालं पण दलीला निघून गेली. दलीलाने त्याला फसवलं, निघून गेली. पण पकडण्यात आलं शमशोनला, मारण्यात आलं शमशोनला, आंधळं करण्यात आलं सॅमसनला, त्याचा तमाशा करण्यात आलं आणि तो सरते शेवटी मेला. माझ्या मनात एक प्रश्न आला, दलीलाला का नाही दंड मिळाला? कारण दलीला सुद्धा तिथे त्या एपिसोडमध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे की तिने सॅमसनला प्रेशराईज केलं की तू चूक कर. पॉइंट हा आहे प्रियो, दलीला अभिषिक्त नव्हती, सॅमसन अभिषिक्त होता. दलीला कितीही त्याच्या मागे लागली होती. शमशोनाने हे म्हटलं पाहिजे होतं की मी देवाचा नझीर आहे, मला अभिषेक मिळालेला आहे, मी परमेश्वराचा निवडलेला आहे. दलीला तू कोणी नाही. ज्याला अभिषेक मिळालेला आहे, ज्याला आत्मिक ज्ञान मिळालेलं आहे, तो कुठलाही एक्सक्यूज देऊ शकत नाही की त्या व्यक्तीमुळे मी पडलो, त्या व्यक्तीमुळे माझा नाश झाला, मी तर चांगला होतो. जो व्यक्ती अभिषिक्त आहे, जो व्यक्ती परमेश्वराचा वचनाचा ज्ञानी आहे, त्याची पर्सनल जबाबदारी आहे की त्याने आपलं आध्यात्मिक जीवन टिकवून ठेवावं. त्याची जबाबदारी आहे. लोक येतील, आपल्याला परीक्षेत पाडतील, कदाचित आपण त्यांचं ऐकून परीक्षेत पडणार, परंतु दंड आपल्यावर येईल की तुम्ही स्वतःची काळजी का नाही घेतली. तुम्हाला ज्ञान होतं, तुम्हाला बायबल माहीत होतं, तुम्ही अभिषिक्त होता, तुम्हाला सर्व आत्मिक ज्ञान माहीत असताना तुम्ही स्वतःची काळजी का घेतली नाही? तुम्ही दलीलाचं नाव मला नाही सांगू शकत, परमेश्वर म्हणेल. कारण त्या संपूर्ण एपिसोडमध्ये जेव्हा त्याला पकडलं, दलीलाचं नाव कुठंच येत नाही. ती आली, त्याला पाडलं, निघून गेली. त्रास झाला सॅमसनला. प्रियांनो, जितकं जास्त आत्मिक ज्ञान आपल्यावर आहे, जर आपण अभिषिक्त आहोत, पवित्र आत्म्याने भरलेले आहोत, वचन आपल्याला माहित आहे, हे नका म्हणू की जग मला परीक्षेमध्ये पाडत आहे. आपली जबाबदारी ही आहे की मी माझा अभिषेक सांभाळून ठेवावा. मी माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चाललं पाहिजे. मोशेसोबतही तेच झालं. मोशे परमेश्वराचा निवडलेला दास होता, परंतु मोशेला कनान देशामध्ये जायला मिळालं नाही. बाकीचे लोक गेले, 2 जण, मोशेच नाही गेला. ज्या मोशेने इतका त्रास सहन करून, लाखो लोकांचे टेन्शन सहन करून, सर्व प्रॉब्लेम सहन करून ज्या लोकांना तो लीड करत होता, तोच लीडर नाही गेला. का? कारण त्याने अविश्वास दाखवला. ती दगडाची स्टोरी आपल्याला माहित आहे. तर पॉइंट हा आहे प्रिय, पहिला पॉइंट हा आहे, जखऱ्या आपल्याला काय शिकत आहे?
की जर तुम्हाला आत्मिक ज्ञान आहे तर त्या आत्मिक ज्ञानाप्रमाणे चाला. फक्त आत्मिक ज्ञान प्राप्त करून पापामध्ये आपण जगू शकत नाही. आत्मिक ज्ञान प्राप्त करून आपल्या इच्छेने जगू शकत नाही. जर आत्मिक ज्ञान आहे त्याप्रमाणे विदाऊट एनी एक्सक्युजेस आपल्याला चालावंच लागेल. त्याच्यापासून आपण पळू शकत नाही. आपण हे कारण परमेश्वराला सांगू शकत नाही की प्रभू मी तर करणार होतो, परंतु माझ्या पत्नीने, माझ्या पतीने, माझ्या आईने, माझ्या वडिलांनी, माझ्या लेकरांनी, माझ्या ह्यांनी, माझ्या त्यांनी मला येऊ दिलं नाही. प्रभू हे म्हणेल की मी तुला अभिषेक केला होता, तू त्याप्रमाणे चालला का नाही. म्हणून जितकं जास्त आत्मिक ज्ञान तितकं जास्त आपली आत्मिक जबाबदारी सुद्धा असते. दुसरी गोष्ट, जकर्या आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो, शिकवतो या ठिकाणी, की जेव्हा तो बाहेर आला तेव्हा तो बोलू शकला नाही आणि लोकांना आश्चर्य वाटलं. आणि नंतर काय झालं की जेव्हा योहानाचा जन्म झाला तर पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा योहानाचं नाव ठेवण्याची वेळ आली. त्याला कोणतं नाव ठेवण्यात यावं. मग आपण असं वाचतो 59 मध्ये 59 वचनामध्ये आपण वाचतो, मग 8व्या दिवशी असे झाले की ते बाळकाची सुंता करावयास आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जकर्या ठेवणार होते. लोक आले त्यांच्या घरी आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचं नाव जकर्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले ते नको, त्याचे नाव योहान ठेवायचे आहे. त्याची आई म्हणाली. परंतु ते हे म्हणाले की ते तिला म्हणाले की ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणीच नाही, तुमच्या फॅमिलीमध्ये हे नाव कोणाचंच नाहीये. मग ह्याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाठीमागून त्याचे नाव योहान आहे असे लिहिले. तेव्हा सर्वच आश्चर्य वाटले. त्याला सांगण्यात आलं होतं की ह्या बाळाचे नाव योहान ठेवायचे आहे. त्यांची प्रथा कदाचित ही असेल की जे फॅमिलीमधले नाव चालत आहेत त्यांचे नाव त्या लेकराला ठेवण्यात यावे, आणि म्हणून बाकीच्या लोकांची इच्छा होती की त्याचं नाव जकर्या ठेवण्यात यावं. परंतु त्याच्या आईने नाही म्हटले, नाही त्याचं नाव योहान ठेवायचं आहे. मग वडिलांना विचारलं की काय नाव ठेवायचे, तर त्यांनी पण हे सांगितलं की त्याचे नाव योहान ठेवा. त्यांना आश्चर्य वाटले. आणि काय झालं 64 मध्ये आपण वाचतो, मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करत बोलू लागला. दुसरी गोष्ट जकर्या काय शिकवत आहे, दुसरी गोष्ट जकर्या ही शिकवत आहे की जेव्हा आपण परमेश्वराच्या आज्ञा पालन करतो, जेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालतो, तेव्हा आपले बंधनं उघडतात. तेव्हा त्याची जीभ बंद होती पण त्याची जीभ मोकळी झाली. इतका वेळ तो मुका होता. जसं त्याने परमेश्वराची आज्ञा पालन केली, जसं तो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालला, त्याला सांगितल्याप्रमाणे त्याने पाऊल उचलले, तसंच त्याच्या जीवनातले जे बंधनं होते ते तुटले. आज जर आपल्याला परमेश्वराचे कामं पाहायचे आहेत तर कदाचित प्रार्थना करणं बंद करावं लागेल, त्याच्या वचनाप्रमाणे चालणं सुरू करावं लागेल. हा एक वेगळा विषय आहे, नंतर कदाचित आपण याचा विचार करू की बरेचदा प्रार्थना करूनही आपल्याला प्रार्थनेस उत्तर मिळत नाही. का मिळत नाही? खूप जास्त प्रार्थना करणे बायबल शिकवतं, परंतु कधी कधी प्रार्थनेमुळे चमत्कार होत नाहीत. कधी कधी परमेश्वराच्या वचनाचं पालन केल्यामुळे चमत्कार मिळतात. आपण जर आज्ञाभंग करत आहोत, जर आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालत नाही पण खूप प्रार्थना करत आहे, त्या प्रार्थनेस उत्तर नाही मिळणार. प्रार्थनेस उत्तर तेव्हा मिळतं जेव्हा चला ठीक आहे, एका साईडला आपण प्रार्थना तर करतच आहोत, परंतु त्याचबरोबर परमेश्वराने जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला पावलं उचलले पाहिजे. आणि बरेचशे घटना बायबलमध्ये आहेत. जसं उदाहरणार्थ जुन्या करारामध्ये आपण वाचतो आणि नामानाची स्टोरी आहे.
नामानाची स्टोरी आपल्याला माहित आहे की त्याला कोड होता, मग त्याने 7 वेळा जाऊन यर्दन नदीमध्ये त्याने डुबकी मारली आहे, मग त्याने त्याचं कोड गेलं. पॉइंट हा आहे, त्या ठिकाणी नामानाला आरोग्य प्रार्थनेद्वारे नाही मिळालं. त्या ठिकाणी नामानाला आरोग्य तेव्हा मिळालं जेव्हा त्याने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्या नदीमध्ये डुबकी मारली. बरेचदा आपण खूप प्रार्थना करतो आणि असं वाटतं की देवा, माझी प्रार्थना तू का ऐकत नाही? मी उपवास करत आहे, मी कदाचित मोठ्या मोठ्या लोकांना प्रार्थना विनंत्याही वाटत आहे की मला बरं कर, परंतु सर्वांनी प्रार्थना केल्यानंतरही मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही? कदाचित आपल्याला प्रार्थनेचं उत्तर यासाठी मिळत नाहीये की आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाहीये, आपण ओबिडियंट नाहीये. फक्त प्रार्थना केल्याने चमत्कार होणार नाही. एका साईडला प्रार्थनेचं एक वेगळं महत्व आहे, परंतु त्याचबरोबर आपण किती त्याच्या वचनाप्रमाणे चालत आहोत ते पाहणं फार गरजेचं आहे. योहानाने, जकरियाने जसं परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपल्या मुलाचं नाव योहान ठेवलं, लगेच त्याची जीभ उघडली. आज बरेचसे बंधनं लगेच उघडतील जर आपण आपलं जीवन देवाच्या वचनाच्या लाइन मध्ये जर अपन आलो तो. अगर हमारा जीवन परमेश्वर के वचन के अनुसार रहेगा, वही के वही बंधन खुलते हैं, है ना. कदाचित जेव्हा आश्चर्याची गोष्ट आहे, जेव्हा लाजर कबरेमध्ये होता, 4 दिवस झाले होते आणि त्याची बहीण सुद्धा म्हणते की प्रभू, त्याचे बॉडीमधून तर आज तर कदाचित दुर्गंध येत असेल. त्या ठिकाणी येशूने किती लांब प्रार्थना केली. होल नाईट प्रेयर नाही केली त्याने 40 दिवसाचा उपवास नाही केला, 21 दिवसाचा उपवास नाही केला, त्यांनी काहीच नाही केलं. त्यांनी फक्त म्हटलं बाहेर ये, आणि तो बाहेर आला. आजच्या काळामध्ये जर कोणाला प्रार्थना रिक्वेस्ट सांगू तर कदाचित तेल टाका, पाणी टाका, रात्रभर प्रार्थना करा, हा सगळेजण हात ठेवा, या प्रकारची प्रार्थना होती. पण येशूने म्हटलं की बाहेर आहे, तो बाहेर आला. का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं होतं त्या लोकांना, आधी तुम्ही धोंडा सरकवा. त्याने धोंडा सरकवला. येशू ख्रिस्ताने म्हटलं की जर तू विश्वास ठेवशील तर तू परमेश्वराची महिमा पाहशील. प्रियांनो, आपले चमत्कार फक्त प्रार्थनेवर अवलंबून नाही आहे. आपण हे चेक केलं पाहिजे की आपण किती परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो. या दोन्ही गोष्टी एकत्र चालल्या पाहिजेत. आणि म्हणून जेव्हा परमेश्वर आपल्याला क्षमा करतो, जसं जकर्याला परमेश्वराने कृपा पुरवली आणि लगेच त्याने जसा तो वचनाप्रमाणे चालला आणि त्याला आशीर्वाद मिळाला, आजही आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अजून ही पण आहे की जेव्हा परमेश्वर आपल्याला कृपा पुरवतो तेव्हा त्या कृपेचा आपण आदरही केला पाहिजे. आजच्या काळामध्ये आपल्याला लगेच दंड मिळत नाही, है ना. जर आपण त्या काळामध्ये जर असतो की इथं पाप केलं तिथं दंड मिळाला, तर मला नाही माहित आज किती लोक इथं जिवंत असते. मी पण त्याच्यामध्ये येतो. ही देवाची कृपा आहे की आपल्याला माहित आहे की मी चूक आहे तरी मी जिवंत आहे. हे कशामुळे माहित आहे का? परमेश्वर आपल्याला चान्स देत आहे. आपण यासाठी जिवंत, पाप करूनही मी यासाठी जिवंत नाही आहे की मी चांगला आहे किंवा तुम्ही चांगले आहे. चुका करूनही जर आपण जिवंत आहोत, याचा अर्थ असा की प्रभू म्हणत आहे की दादा अजून एक चान्स देते, क्षमा मागून घे. पण जर आपण ती क्षमा मागणार नाही, जर आपण देवाच्या वचनाप्रमाणे जर आपण येणार नाही, तर परमेश्वराची कृपा एक दिवस थांबणार आहे. एक गोष्ट निश्चित आहे. आणि म्हणून जसं जकर्याने प्रभूच्या वचनाप्रमाणे चालला, त्याने कृपेचा आदर केला, आपणही प्रभूच्या कृपेचा आदर केला पाहिजे. तिसरी आणि शेवटची गोष्ट ही, आपण मरियेकडे येऊ. आणि मरियेला जेव्हा स्वर्गदूताने सांगितलं की असं असं होणार आहे, आणि मग तिने प्रश्न विचारला की हे कसं होईल, मला पुरुष ठाऊक नाही, तर देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. तिसरी महत्वाची गोष्ट ही की मरियाच्या जीवनातून आपण हे गोष्ट शिकतो, जेव्हा
आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये काही घटना आहेत जे माझ्या समजा पलीकडे आहेत, जे माझ्या शक्तीच्या पलीकडे आहेत. मला माहीत नाही की हे प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे. त्याचं एकच उत्तर आहे आणि ते उत्तर म्हणजे पवित्र आत्मा. मरियेला देवदूताने काय उत्तर दिलं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. मरिया हे म्हणत होती कसं शक्य आहे. देवदूताचं उत्तर होतं पवित्र आत्मा. मरियेने म्हटलं हे कसं होईल. देवदूताने म्हटलं की पवित्र आत्मा. आजच्या काळामध्ये सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती जर कोणी आहे तर तो पवित्र आत्मा आहे. आजच्या काळामध्ये आपल्याला सहाय्यक म्हणून, आपल्याला एक ॲडव्होकेट म्हणून, एक काउन्सलर म्हणून, एक सदैव आपल्या सोबत राहणारा एक व्यक्ती म्हणून आपल्याला परमेश्वराने पवित्र आत्मा दिलेला आहे. येशू ख्रिस्त हे म्हणाला त्याच्या स्वर्गावर जायच्या आधी की मी जात आहे हे तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण जेव्हा मी जाईन तेव्हा मी पित्याला विनंती करीन की तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल जो सदैव तुमच्या सोबत राहील आणि सदैव तुमच्या मध्ये राहील. आज येशू ख्रिस्त जर शरीरामध्ये या जगामध्ये असता तर तो एकाच वेळेला एकाच ठिकाणी राहू शकत होता. परंतु परमेश्वराला धन्यवाद असो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात उचलला गेला त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी पवित्र आत्मा पाठवलेला आहे. आणि पवित्र आत्मा आपल्या सोबत राहतो आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक असंभव इम्पॉसिबल कंडिशनसाठी, सिच्युएशनसाठी एकच व्यक्ती आपला सहाय्यक करता आहे आणि तो म्हणजे पवित्र आत्मा. म्हणून आपण पवित्र आत्म्याच्या सोबत आपण सदैव राहायला पाहिजे. आणि पवित्र आत्मा फक्त पेंटेकॉस्टल लोकांसाठी नाही आला. आणि पवित्र आत्मा म्हटलं की असं अरे पेंटेकॉस्टल लोकांचा नाही येतो. येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी तुम्हाला देत आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे, तुम्ही आणि आपण सर्व आहोत. फक्त काही गोष्टींमुळे खूप सारं कन्फ्युजन आलेलं आहे. त्या सर्व गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी पण आपण एकटे नाही, आपण अनाथ नाही, कारण परमेश्वराने आपल्याला आपला एक सहाय्यक म्हणून पवित्र आत्मा ठेवलेला आहे. जर काही असंभव कठीण गोष्टी आपल्याला वाटतात, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्यासोबत बोलण्यासाठी, आपल्याला गाईड करण्यासाठी परमेश्वराने पवित्र आत्मा दिलेला आहे. मरियेला वाटलं की प्रभू हे कसं होईल, परंतु स्वर्गदूताने उत्तर दिलं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि ही अशक्य गोष्टी तुझ्या जीवनामध्ये शक्य होईल. आणि म्हणून प्रियांनो, आपण आजही पवित्र आत्म्याचा आवाज जेव्हा आपण वचन वाचतो ते ऐकण्याचा आपण प्रयत्न आपण केला पाहिजे. तर 3 गोष्टी या ख्रिसमसच्या पहिल्या काही दिवसांमध्ये आपल्याला शिकायला मिळतात. जकरिया आपल्याला हे शिकवतं की जितकी जास्त आपलं ज्ञान आहे तितकंच जास्त आपली आत्मिक जबाबदारी सुद्धा आहे. दुसरी गोष्ट ही की जसं जकरियाने आज्ञा पालन केली, त्याची जीभ उघडली, आजही तसं आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो, आपल्या जीवनातले बंधन उघडतात. आणि तिसरी गोष्ट ही की असंभव अशक्य गोष्टींसाठी एक सहाय्यकर्ता म्हणून परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. देवबाप करू या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपण छोटीशी आपण प्रार्थना करूया आणि मग प्रभूची प्रार्थना आपण करू. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करूया. देवबाबा, आमची प्रार्थना प्रभू, जकरियाने जे आम्हाला गोष्टी आम्हाला शिकवल्या, मर्याच्या जीवनातून जे आम्ही गोष्टी शिकतो पिता परमेश्वर, त्याप्रमाणे चालण्यासाठी तो आम्हाला मदत कर. आणि पिता, या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये आम्ही अधिक तुझ्या जवळ राहण्याची कृपा तो आम्हाला पुरेव. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि प्रभूची प्रार्थना यावेळेस